हरी हरी. मी विश्वास प्रल्हाद तावसे व माझी सहधर्मचारिणी सौ यशस्वी, आम्ही पुण्याला औंध या भागात राहतो. 2017 ते 2018 या काळात आमची पैदल परिक्रमा सुरू झाली. त्या परिक्रमेला सुमारे 170 दिवस लागले होते. या 170 दिवसांच्या परिक्रमेच्या काळामध्ये आणि परिक्रमेहून आल्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा जे काही चिंतन झालं, कारण परिक्रमा जरी समजा शारीरिकरित्या संपली तरी मानसिकरित्या ती एक उपासना आहे, ती एक तपश्चर्या आहे, त्यामुळे ते चालू होतंच. जसं माझ्याकडून परिक्रमेनंतर नेहमीच शुभ्र कपडे वापरले गेले, तसंच ते चिंतन चालूच असायचं. तर त्या चिंतनाचा काही भाग आता मी आपल्यासमोर मांडतोय. हरिओम. नर्मदे हर. नर्मदा गायत्री. ओम रुद्रदेहायै विद्महे मेकलकन्यकायै धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा परिक्रमा या विषयावर काही पुस्तके, काही लेख ज्या लोकांनी वाचले होते, अशामधले आमचे जे कोणी परिचित होते, नातेवाईक होते, त्यांच्यातील काहींना जेव्हा कळालं की आम्ही दोघे पैदल परिक्रमा करण्यासाठी निघतोय, तेव्हा त्यांना आमच्याबद्दलच्या काळजीपोटी का होईना पण एक प्रकारची अनामिक अशी भीती म्हणा, धास्ती म्हणा वाटू लागली. आणि त्यातील काही लोकांनी मात्र मला असं स्पष्ट विचारलं देखील की तुम्ही हे असं कशासाठी करताय? तुमचा हा जीव, सुखाचा जीव, दुःखामध्ये का लोटताय? कारण परिक्रमेच्या मार्गातील अडचणी, राहण्याची तसेच जेवणाची वगैरे होऊ शकणाऱ्या गैरसोयी याबद्दल त्या लोकांनी बरंच काही वाचलं, ऐकलं होतं. त्यांना मिळालेली काही माहिती खरी तर काही अतिरंजितही असू शकेल, जे काही असेल ते, पण त्यातील काहींनी असं विचारलं देखील. तेव्हा मला अतिशय नम्रपणे त्या लोकांना सांगावं लागलं की जर एखादा मनुष्य थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा पहाटे उठून, म्हणजे गरम अशा पांघरुणाची ऊब घेण्याचे सोडून जेव्हा बाहेर व्यायाम करण्यासाठी जातो, त्यावेळेला त्याला जी काही शारीरिक तंदुरुस्ती अपेक्षित असते त्यासाठी म्हणून तो त्या पांघरुणाचा त्याग करून व्यायामाला निघालेला असतो. किंवा दुसरं एक उदाहरण घेऊ. एखादा विद्यार्थी जर त्याला त्याच्या अभ्यासामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करायचं असेल, तर तसं करताना त्याने जर त्याच्या सवंगड्यांच्या हाकांना, की जे सवंगडी खेळण्यासाठीच बोलवत होते, त्यांच्या हाकांना उत्तर न देता किंवा त्यांच्या बोलावण्याच्या भिडेला बळी न पडता जर तो फक्त अभ्यासच करू लागला, TV किंवा मनोरंजनाची इतर काही साधने यांच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवून जर तो अभ्यासालाच बसला, तर नक्कीच तो त्या अभ्यासामधील पुढच्या चांगल्या गतीसाठी प्रयत्न करत आहे असाच त्याचा अर्थ असतो. तसंच म्हणजे या दोन्ही उदाहरणांवरून मला त्या लोकांना असं सांगावं लागलं की मला माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, वैचारिक परिवर्तनासाठी, प्रगतीसाठी ही अशी परिक्रमा करणे आवश्यक वाटत आहे. मग ही उदाहरणे त्यांना पटल्यामुळे, म्हणजेच शारीरिक तसेच शैक्षणिक फिटनेस सारखा हा स्पिरिच्युअल फिटनेस समजू आपण, पण त्यासाठी हे आवश्यक आहे असं म्हटल्यानंतर मात्र त्यांना ते पटलं असं मला तरी वाटलं. कारण माझ्याकडून हे स्पष्टीकरण ऐकल्यावर मात्र त्या विषयावर त्यांनी माझ्याशी पुढे काही डिस्कशन केले नाही, वादविवाद घातला नाही असं नको म्हणायला, पण निदान पुढे काही मुद्दे मांडले नाहीत. त्यामुळे त्यांना माझी बाजू पटली असावी असा माझा तरी समज झाला. कारण तो विरोधाचा विषय तिथेच थांबला. पण झालं काय की प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला इतर काही सहप्रवासी म्हणजे यात्रेकरू हे एकेका गैरसोयीबद्दल कुरकुर करायला लागले आणि काही जण तर आश्चर्य व्यक्त करायला लागले की अरे, आम्हाला तर ही असली अडचण काही लक्षातच घेतली नव्हती. त्या अडचणीच्या निवारणार्थ असा सराव केला होता. म्हणजे उदाहरणार्थ रोज 10 किलोमीटर चालायची प्रॅक्टिस केली होती, पाठीवर एवढे वजन पण घेऊन चालायचा सराव केला होता. पण इथे त्या कशाच्याही परिक्रमेमध्ये काहीच उपयोग होत नाहीये की, पण इथला सगळाच प्रवास काय अवरे, इथले सगळे चढ उतार खूप वेगळे म्हणजे अकल्पित आहेत की. त्यामुळे त्या प्रकारच्या प्रॅक्टिसचा, की जो जॉगिंग ट्रॅकवर, टार रोडवर, सिमेंट रोड चालण्याचा प्रॅक्टिस केली होती, त्या प्रकारच्या प्रॅक्टिसचा काही उपयोग होत नाही. मी स्वतः सुद्धा
परिक्रमेच्या तयारीसाठी म्हणून कमी जाडीच्या अंथरुणावर झोपायची सवय चालू ठेवली. पण झालं काय की घरातील त्या कमी जाडीच्या अंथरुणाखाली सपाट अशी फरशी होती, स्पार्टेक टाईल्स होत्या. पण प्रत्यक्षात परिक्रमेमध्ये मात्र जेव्हा अनेक ठिकाणी अतिशय असखल अशा पृष्ठभागावर झोपायची वेळ आली, त्यावेळेला मला माझ्या त्या पूर्वतयारीचा काहीही उपयोग झाला नाही. शिवाय दुसरं असं होतं की ज्याला आपण शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या सगळ्यांच्या तर्फे आपल्या ज्या काही संवेदना जाणवत असतात ना, त्या सगळ्यांच्या एकत्रितपणे सरावाची अशी कोणतीही गैरसोय आपल्या घरामध्ये कधीच असू शकत नाही. मी जेव्हा परिक्रमेमध्ये होतो तेव्हा मला मिळेल त्या तापमानाच्या पाण्याने स्नान करणे भाग असतो. घरी मात्र मला गरम पाण्याची आवश्यकता असेल तर नव्हे नव्हे अगदी पाहिजे त्या डिग्रीच्या तापमानाचे पाणी मी घेऊ शकत होतो ना. अगदी डिजिटल फिटिंग, नुसतं आकडा करा किंवा थोडं इकडे फिरवा तिकडे फिरवा, गरम पाहिजे तेवढं गरम, पाहिजे तेवढं गार. तर अशा प्रकारची सवय असताना अचानक मी असं स्विच ओव्हर होणं की फक्त कोमट किंवा गारच पाण्याने स्नान करायचं, आणि ते घरी रोज करीत असलेल्या वेळेच्याही बरेच आधी. कारण सूर्योदयानंतर थोड्याच वेळात यात्रेची वाटचाल सुरू करायची, म्हणजे स्नानानंतर पूजा आणि आरती करून निघायचा जो नियम आहे तो पाळायचाच. अशा प्रकारे झोपेतून उठावे बरेच लवकर लागत असे, आणि तेही रोजच. हे झालं स्पर्शाचं. अन्नाच्या बाबतीत तर आपण बघितलंच की जे काही मिळेल, जेव्हा मिळेल, जसं मिळेल, जितकं मिळेल तेच खायचं. घरी तर अशी सवय कधीच नव्हती. कारण घरी सुद्धा जरी काही अडचण असेल तर, किंवा घरी असूनही मला जर अशी इच्छा झाली की आता मला भाजी पोळी असं काही नको आणि त्याऐवजी दुसरं काहीतरी पाहिजे, वास्तविक पाहता बाहेरचं खायची इच्छा तरी काय उत्पन्न होऊ शकते. तर मला माहीत असतं की अमुक ठिकाणी अमुक पदार्थ, खाद्यपदार्थ मिळतात. तसंच आता इथून उठून ते पदार्थ मिळवणे मला सहज शक्य आहे. म्हणूनच पण त्यामुळे होतं काय की तो मोह वाढतो आणि मी त्या पदार्थांकडे ओढला जातो. पण श्री नर्मदा परिक्रमेमध्ये तर असं काही शक्य नसतं. अहो, त्या पैदल परिक्रमेच्या मार्गावर लोकवस्तीच इतकी विरळ आहे की तिथे हॉटेल कसलं आणि तेथील विविध पदार्थ तरी कुठले. आणि त्या मार्गावरील लोकांची गरिबी तर एवढी आहे की आपण त्यांच्याकडे काही मागावं अशी त्यांची परिस्थितीच नसते. काही वेळा तर मला असंही वाटलं की त्या कुटुंबाकडे असलेल्या अन्नपदार्थांच्या साठ्यामधील जवळजवळ 70% भाग ते तिथले कुटुंबीय आमच्यासारख्या परिक्रमावासींसाठीच वापरत असावेत. किंवा ती मंडळी जेव्हा परिक्रमावासियांना पांघरून देतात तेव्हा त्या कुटुंबियांपैकी कोणीतरी एक जण तरी विना पांघरुणाचा झोपला असेल, हे नक्की. असंच रूप, रस आणि गंध याही बाबतीत घडत होतं बरं का. म्हणजे काय होतं की शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध या सर्वच बाबतीत एकाच वेळेला अगदी वेगळी ही परिस्थिती मला तरी यापूर्वी कधी अनुभवायला लागली नव्हती. आणि माझ्यासारख्या गृहस्थ, म्हणजे घरात राहण्याची ज्याला सवय आहे, अशा असलेल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात अशा वेगवेगळ्या गैरसोयींना एकाच वेळी तोंड द्यायची सवय कधीच नव्हती. आणि ती खरं घरात राहून करता पण येणार नाही, कारण अशी परिस्थिती तुम्ही घरी कधीही अनुभवू शकणार नाही आहात. आता होतं काय की साधकाला जेव्हा याची जाणीव होते की अशा प्रकारच्या कोणत्याही परिस्थितीला गैरसोय हे किंवा असं लेबल न लावता जे काही घडतंय ते नर्मदा मैयाचा प्रसादच आहे असे समजून मैयाला प्रार्थना करायची की हे मैया, माझे लक्ष फक्त आणि फक्त भगवन नाम स्मरणावरच राहू द्या, माझ्या उपासनेवरच राहू द्या, सद्गुरूंच्या शास्त्रवचनांच्या स्मरणावर, अभ्यासासाठी राहू द्या. एवढी कृपा माझ्यावर कराच. आणि त्या विचारांवर माझे लक्ष इतके एकवटले पाहिजे की या गैरसोयींकडे जास्तीत जास्त नवे अगदी साफ दुर्लक्षच करता आलं पाहिजे. आणि एकदा का हे कळलं की अशा प्रकारे दुर्लक्ष करणं हे आपल्या भल्याचेच आहे आणि ते जमतंही, नवे अगदी सहज जमतंय, मग त्यावेळेला पुढं त्याचं काहीच वाटेन असं होतं. हरिओम.